बातमी नाशिकमधली आहे। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीदरम्यान हा वाद झालाय। विधानसभा निवडणुकीतल्या प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची माहिती मिळतेय। संतप्त झालेले विनायक पांडे या बैठकीतनं बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं। विनायक भाऊ असेल, वसंत भाऊ असेल, आम्ही लहानपणाचे मित्र आहे आणि भाषण असो किंवा इतर गोष्टी असो, आमची एकमेकांची चेष्टा मस्करी करतच आम्ही बोलत असतो, जसं लहानपणी एकत्र काढलेलं आहे। परंतु तुम्ही म्हणता बा काही वादविवाद झाला, असा काही वादविवाद झालेला नाही आहे। हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका। वादविवाद झाला तर मग तुम्ही माफी का मागितली? कोणी माफी मागितली? माझे प्रत्येक भाषण तपासून बघा। माझ्या भाषणाचा मुद्दा असा असतो तर ज्यांना पटलं नाही त्यांची मी क्षमा मागतो आणि ज्यांना पटलं त्यांनी अंमलात आणावं, असं लहानपणापासूनचे जर भाषण तपासले माझे त्याच्यात असं असतं। आम्ही आता विभाग वाईज मनसे आणि शिवसेना विभाग वाईज एकत्रित मिटिंगा होतील, तालुक्या वाईज एकत्र मिटिंगा होतील आणि आमच्या संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरवू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा काढणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये या नाशिकमध्ये चाललं काय। त्यासाठी आज आमची मिटिंग आयोजित केली होती। आम्ही संयुक्त मिटिंग घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या बैठका घेऊन या ठिकाणी मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत। त्या मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आज अपेक्षा आहे की या शहरामध्ये एवढा अन्याय होते, हे शहर अडचणीचं आहे, या शहराला कोणी जर न्याय देऊ शकतो तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोनच पक्ष असे आहे की हे आपल्याला न्याय देऊ शकतात आणि म्हणून त्या दृष्टिकोने आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।